काय व्हायचं ते होऊ दे, एकदा यांचा कटका पडल्याशिवाय गप्प बसायचं. कुठनं बी बॉल येऊ दे, इकडून येऊ दे तिकडून येऊ दे, सिक्स मारल्याशिवाय सोडायचं. घुमवा लागतं म्हणलं, घुमिल्याशिवाय चालत नाही. कोल्हापूरमध्ये घुमिव की फिरीव काय नाही. बाहेरच्या जिल्ह्यात आले आणि गप्पर झाले. कोण कोणाची व्यवस्था करते या ठिकाणी बघा. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. हा मतदारसंघ माझं घर आहे. हे बंटी पाटलांनी वाढवलेलं घर, हे बंटी पाटलांनी वाढवलेलं जोपासलेलं घर आता सांभाळायची जबाबदारी माझ्यावर आहे. या भूमिकेतून या ऋतुराज पाटलांनी तुम्हा सगळ्यांना एकसंध ठेवण्याचं काम, तुम्हाला चांगल्या दिशेला घेऊन जाण्याचं काम सातत्याने या ठिकाणी केलं. आणि म्हणून तुम्हा मंडळींना सुद्धा अभिमान असला पाहिजे की राज्यामध्ये आम्ही ज्यावेळी जातो, कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेर जातो, त्यावेळी तुम्हाला देखील सांगायला आनंद वाटला पाहिजे की आमचा आमदार सुसंस्कृत आहे. तो गुंड नाही, तो गुंड नाही. त्याचा भाऊ महिलांना धमकी देत हे सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. कारण की आम्ही ज्यावेळी बाहेर जातो, तुम्ही कुठलं म्हणून विचारल्यावर आम्ही अभिमानाने सांगतो मुडशिंगीचं, आम्ही अभिमानाने सांगतो वळिवड्याचं, चिंचवडचं, गावाचं नाव आम्ही अभिमानाने घेतो. त्यावेळी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी फिराल त्यावेळी एवढं काम चांगलं करणारा आमदार तुम्हाला मिळाला, सुसंस्कृत आमदार मिळाला, कुणाचं वाईट न चिंतणारा, कुणाचं त्या ठिकाणी वाईट न करणारा, सगळ्यांचं चांगलं करणारा. आणि म्हणून आपल्यालाही अभिमान असला पाहिजे की हे नेतृत्व आमचं आमदार म्हणून या ठिकाणी काम करत. मी ऋतुराजला बघतोय, माझ्यापेक्षा जास्त तो कष्ट करतोय असं माझं मत आहे. म्हणजे रात्री 12 वाजू द्यात, 1 वाजू द्यात, मी जरा 10 वाजले की पूर्वी रजा घ्यायचो. परंतु ऋतुराजचं काम बघितलं, मी परवा म्हणलं अरे तू झोपत जा, दिवस सकाळी चालू कर लवकर, काय हरकत नाही, परंतु निदान विश्रांती घेतली पाहिजे. लोकांच्या अडीअडचणी या ठिकाणी सोडवल्या पाहिजेत, मला मान्य आहे. परवा या ठिकाणी एका तुळजाभवानी कॉलनीमध्ये मी गेलो परवा प्रचाराला, त्यावेळी त्यांनी सांगितलं की साहेब आमचा पेशंट या ठिकाणी होता, त्या पेशंटला पैसे मिळवून देण्यापर्यंत, पेशंट घरी येईपर्यंत किमान 4 वेळा ऋतुराज पाटलांनी मला फोन केला. म्हणजे सामान्य माणूस, म्हणजे असा प्रमुख कार्यकर्ता वगैरे नाही, परंतु सामान्य माणसाची देखील जपणूक करण्याचं काम ऋतुराज पाटलांनी गेल्या 5 वर्षामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी केलेलं. आणि म्हणून आता आपली जबाबदारी आहे की एक चांगला रत्न हा ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला असेल. 5 वर्ष विकासाच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. पुढच्या 5 वर्षात सुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आमदार ऋतुराज पाटीलच असला पाहिजे, ही भूमिका आपल्याला प्रामुख्याने स्वीकारावं लागेल. ही कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. या मातीवर प्रेम करणाऱ्या, समाजामध्ये तेढ निर्माण करणारी माणसं जर या कोल्हापूरमध्ये येऊन भाषण करत असतील तर मतदानाद्वारे त्यांना उत्तर देण्याची भूमिका आपल्याला स्वीकारावी लागेल. 2.5 वर्ष भाजपचं सरकार आहे, काय केलं, काय दिवे लावले, किती नोकऱ्या लावल्या. आज या देशामध्ये लोकसभा आणि राज्यसभा या 2 आहेत. महाराष्ट्रामध्ये कसं विधानसभा आहे आणि विधान परिषद आहे, तर लोकसभा आणि राज्यसभा आहे. या देशामध्ये राज्यसभेमध्ये कोण जातं, जी विद्वान लोक असतात ती राज्यसभेमध्ये जातात. मग मनमोहन सिंग आहेत, RBIचे माजी गव्हर्नर आहेत, सुप्रीम कोर्टाचे माजी चीफ जस्टिस आहेत, अशी जी विद्वान माणसं आहेत, P. चिदंबरम आहेत, अशी विद्वान माणसं राज्यसभेवर जातात. परंतु आमचा दुर्दैव कोल्हापूर मधले नसलेले, सांगलीचे आहेत, कोल्हापूरचे नाही, एक विद्वान राज्यसभेवर खासदार गेले, चुकून लॉटरी लागली त्यांना आणि खासदार झाले. परवा ते राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे फुलेवाडीच्या सभेमध्ये काय म्हणले, ज्या काँग्रेसच्या पदयात्रेत महिला सामील होतील त्यांची नावं लिहून घ्या, त्यांचे फोन नंबर घ्या, त्यांचे फोटो काढा, मी त्यांची व्यवस्था करतो. हे आपण खपवून घेणार आहे? जोरात सांगा. ही गुंडगिरी आपण पकवून घेणार आहे का? नाही, मला कळत नाही. हे घरचे पैसे देतात काही महाडिक कंपनी, मला कळत नाही. अशा पद्धतीने बोलतात जणू काय यांच्या खिशात हे पैसे देतात. 1500 रुपये सरकारचे आहेत
आमच्या करातले या ठिकाणी देतात, हे धमकी कुणाला देतात? माझं तर म्हणणं आहे, हा फोटो काढा आणि पाठवा. तुम्ही कधी येणार आहे, तुम्ही कुठली व्यवस्था करायला येणार आहे, तारीख सांगा, वेळ सांगा, आम्ही सगळेजण तिथं उभा राहतो. कोण कुणाची व्यवस्था करते या ठिकाणी बघा. भगिनींच्या आमची धमकी देता, तुम्ही आमच्या माता भगिनींना धमकी देता, आमच्या माता भगिनींचा अवमान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करता. या कोल्हापूर जिल्हा हा स्वाभिमानी जिल्हा, या मातीचा एक रांगडेपणा आहे. ही माती कुस्तीगरांची आहे. ही कुस्ती करणारे पैलवान या कोल्हापूरमध्ये या ठिकाणी आहेत. तुम्ही कुठल्या भाषेतून या ठिकाणी धमकी देता आणि मत मागण्याचा प्रयत्न करता. आणि ज्यावेळी भाजपचे कार्यकर्ते तुमच्या दारात येतील त्यावेळी पहिला प्रश्न विचारा, धनंजय माडकाचा निषेध का केला नाही? आमचा अवमान करणाऱ्या माडकाचा तुम्ही निषेध का केला नाही? आता वेळ आलेल्या, हे पार्सल लई दिवस झालं कोल्हापुरात राहिले. आता 20 तारखेला ताकदीने पार्सल परत पाठवायचं, ताकदीने पार्सल परत पाठवायचा. जसं पूर्वीच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आली आणि आमचं देश लुटण्याचं काम केलं, तसं हे लोक बाहेरच्या जिल्ह्यात आले आणि गप्पर झाले. आता वेळ आलेल्या, कायमचं यांना हद्दपार करायचं, कायमचं यांना कोल्हापूरच्या बाहेर या ठिकाणी टाकायचं. आपल्या कोल्हापूरचा स्वाभिमान, आपल्या कोल्हापूरचा अभिमान जपायचा असेल तर तुम्हाला सगळ्या मंडळींना निर्णय घ्यावा लागेल. आमचा आत्मसन्मान असेल, आमच्या भगिनीचा आत्मसन्मान असेल तर आपल्याला हा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागेल. जे जाहीररित्या अवमान करतात, जे जाहीररित्या म्हणतात की आम्ही महिलांची व्यवस्था करतो, धमकीची भाषा देतात, त्यांना मताद्वारे काय आम्ही करू शकतो, या लोकशाहीमध्ये जनता काय क्रांती करू शकते हे दाखवून देण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. हे मुळशी असू दे, हा जुना मतदारसंघ असू दे, सातत्यानं तुम्ही माझ्यावर प्रेम केलेलं आहे, सातत्यानं तुम्ही मला मोठं केलेलं आहे. परंतु गेल्या महिनाभरामध्ये तुम्ही बघताय या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आज बंटी पाटील सगळ्या तालुक्यामध्ये या ठिकाणी फिरतोय. सगळीकडे काँग्रेसचे आमदार निवडून आले पाहिजेत, महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले पाहिजेत, या राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे, यासाठी पायाला भिंगरी लावून मी या ठिकाणी काम करतोय. आज तर माझी एवढी वाईट परिस्थिती होती, सकाळी 8-7 ला उठलो ते बोलायलाच येईना मला. म्हणजे माझ्या तोंडातला मला भीतीच वाटली. म्हणले करणी बिरणी केली का भाडकानी, काय त्यांना सवय लिंबू लिंबू टाकायची. बोलायलाच येईना अर्धा तास मला. मी व्हॉट्सअपवरच डॉक्टरला SMS केला, या म्हणलं. मग सांगितलं मिठाचं पाणी घ्या, गुळण्या करा. गुळण्या केल्या, सकाळी हळूहळू आवाज बोलायला लागला. 10ची स्पीड आता 100वर आले. आता सुरुवात झाली. म्हणले डॉक्टर म्हणले तुमचं भाषण चालू आहे, दररोज तुम्ही बोलताय, त्यामुळं घशाला इन्फेक्शन झालंय. मी म्हणलं आता इन्फेक्शन होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, एकदा यांचा कंडका पडल्याशिवाय गप बसायचं. आता राहिलेत किती दिवस? आज तारीख काय? 15 तारीख राहिल्या. आता 4 ओव्हर राहिलेत शिल्लक. 5वी ओव्हर 20 तारखेला. म्हणलं आता 4 ओव्हर बॅटिंग करायचं, आपल्याला काळजी करायची नाही. कुठनं बी बॉल येऊ दे, इकडून येऊ दे, तिकडून येऊ दे, 6 मारल्याशिवाय सोडायचं, कुठून बी येऊ दे, हायगाय करायची नाही. म्हणलं आता 4 दिवस. मी डॉक्टरला म्हणलं कसलं बी इंजेक्शन दे, इथं घशात दिलंच तरी चालेल, खरं आवाज बंद होऊन चालणार नाही. इस आवाज पे बंटी पाटील का चलता. म्हणलं चालतं आवाजावरच. म्हणलं घुमवा लागतं, म्हणलं घुमिल्याशिवाय चालत नाही कोल्हापूरमध्ये, घुमीव की फिरीव, हायगाय नाही. म्हणलं 4 दिवस देवाला म्हणलं काय 20 तारखेला माझं काय करायचं ते कर, संध्याकाळी 19 तारखेपर्यंत एवढा आवाज बंद होऊ देऊ नकोस. म्हणलं आशीर्वाद दे. म्हणलं कसली बी करणी, कसला बी लिंबू, कसली बी टाचणी होते, जोपर्यंत तुम्ही सगळे आहे तोपर्यंत मला काळजी ना. हायचं ना, मला काळजी ना, टेन्शनच नाही माझं. सगळा ताप कमी होतोय, सगळं आजार कमी होतोय. लोकात आलो की मी टेन्शन फ्री होते, आणि मुळशीगीत आलो तर आणि ताकद येते, म्हणजे ताकद येते, एक उत्साह येतोय. मी निघव्यात म्हणलं, पाचगाव मध्ये म्हणलं अरे मुळशीगीत टायमावर पोचायला पाहिजे बाबा नो, ती करंट असतोय तिथं, तो करंट मला पुढच्या 4 दिवस चालवतोय, म्हणजे ते पुढे घेऊन जातोय मला. आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही सगळ्या मंडळींनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे, हे प्रेम मी माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी विसरू शकत नाही. 99 साली जो बंटी पाटील आपण बघितला, मोटरसायकलवरनं फिरणारा बंटी पाटील आपण बघितला, या गल्लोगल्ली मंडळामध्ये बसणारा बंटी पाटील या ठिकाणी बघितला,
ज्यावेळी 5 वर्षाचा मुलगा पिवळा झेंडा घेऊन जो फिरत होता तोच आज या ठिकाणी बंटी पाटलाबरोबर 24 वर्षाचा या ठिकाणी झालेला आहे. 5 वर्षाचा मुलगा जो पिवळा झेंडा घेऊन माझं विमान चिन्ह होतं तो फिरणारा आज तरुण आज ऋतुराज पाटील सारखी या ठिकाणी राबतोय याचा आनंद मला निश्चितपणे. आणि मग मी नेहमी सांगतो माझ्या आयुष्यामध्ये पद पैसा प्रतिष्ठा हे बंटी पाटलाला मोठेपण कधी नव्हतं. मोठेपण बंटी पाटलाला कुठला असेल तर तुमच्यासारखी जीवाभावाची माणसं हीच माझी खरी संपत्ती आहे हे मला या ठिकाणी सांगायचं. आज या जिल्ह्यामध्ये काम करत असताना मला अनेक फोन येतात, तू अनेक शत्रुत्व घेतलेला आहेस, तू सगळ्यांना अंगावर घेतलेस. मी म्हणलं घेतले आता घेतले तर घेतले, डाव जिंकल्याशिवाय गप असणार नाही. एकदा आता हातात घेतले, एकदा ताब्यात घेतले, हे महाविकास आघाडीचा फज्जा गाठल्याशिवाय गप बसायचं नाही. कारण की ही सगळी जोडी तुमच्यासारखी जोडी खिल्लार जोडी माझ्याबरोबर आहे. काळजी करायचं काम मला या ठिकाणी नाही. फज्जा गाठणार आहे, जिंकणार आहे, महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी आणणार आहे हा शब्द माझा निश्चितपणे या कोल्हापूरच्या जनतेला या ठिकाणी कोल्हापूरकरांना मला सांगायचा. हा बंटी पाटील ज्यावेळी मोठा होईल आज एक विशिष्ट परिस्थिती या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेला आहे. माझं स्वतःचं कौतुक नाही, माझी स्वतःची पाठ मी थोपटून घेत नाही. आज जो बंटी पाटील या महाराष्ट्रामध्ये मोठा म्हणून गणला जातो ही पुण्य ही सगळी तुमची आहे. तुम्ही मला मोठा केला. तुम्ही जर अपक्षपणे 2004 साली माझ्या आयुष्याची सुरुवात केली नसती, पहिला निकाल तुम्ही दिला नसता तर आज बंटी पाटील महाराष्ट्रामध्ये पोहोचला नसता. हा बंटी पाटील आज महाराष्ट्रामध्ये पोहोचला. हा जुन्या करवीर मतदारसंघानं माझी सुरुवात केली. माझा पाया हा जुन्या करवीर मतदारसंघानं रचला. दक्षिणेनं त्याला रूप दिलं, दक्षिणेनं त्याला शिखर गाठलं. कोल्हापूर जिल्ह्याने आज पुढे नेण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि आज या महाराष्ट्रामध्ये फिरताना मला अनेक लोक म्हणतात काय कोल्हापूरमध्ये तुमच्यावर एवढं प्रेम का करतात कोल्हापूरकर. मी म्हणतो मलाच माहित नाही माझ्यात काय गुण आहेत, परंतु लोक प्रेम करतात एवढं खरं आहे. म्हणजे माझ्यात काय मला माहित नाही. मी एवढंच सांगतो मी जे काय करतो ते चांगलं करतो, लोकांचं वाईट मी कधी केलं नाही.